हॅलो फ्रेंड्स, तर आता पावसाळा तोंडावर आलेला आहे. समुद्रातील मासेमारी बंद होते, फ्रेश मासे मिळत नाहीत. सो याला ऑप्शन अशी मासळीतील वांग ही रेसिपी आपण आज बघणार आहोत. मासळी जी की वर्षभर मिळते आणि याचं वांग्यासोबत छान कॉम्बिनेशन होतं. सो लेट स्टार्ट. तर यासाठी आपल्याला सर्वप्रथम लागणार आहे ती मासळी. ही मासळी आपल्याला स्वच्छ धुवून 10 ते 15 मिनटं गरम पाण्यामध्ये भिजत ठेवायची आहे. वांग हवं तसं आपल्याला चिरून घ्यायचं आहे. कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे, टोमॅटो बारीक चिरून घ्यायचा आहे, कोथिंबीर बारीक चिरून घ्यायची आहे. एका कढईमध्ये आपल्याला तेल गरम करून कांदा हलका भाजून घ्यायचा आहे. त्यामध्ये आता आपल्याला टोमॅटो टाकायचा आहे. नंतर आपण ॲड करणार आहे थोडीशी कोथिंबीर, हळद आणि मासळी. हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे. यामध्ये आता आपण ॲड करणार आहे वांग. हे पूर्ण एकत्र एकजीव झाल्यानंतर आपण ॲड करणार आहे यामध्ये आमसूल, थोडंसं लाल तिखट, त्यानंतर चवीसाठी थोडीशी गूळ पावडर, यानंतर 2 चमचे चटणी. आणि मासळी ऑलरेडी खारट असते त्यामुळे आपण यामध्ये किंचित असं मीठ ॲड करणार आहे. नंतर थोडं गरम पाणी करून घ्यायचं आहे, ते गरम पाणी आपण यामध्ये टाकणार आहे. आता हे 15 ते 20 मिनटं मंद आचेवर ठेवायचं आहे. रेडी आहे आपली चमचमीत डिश मासळीतलं वांग.